अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग यांचे दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन रविवार दिनांक 28 रोजी पनवेलमधील लोकनेते दिबा पाटील साहित्य नगरी महात्मा ज्योतिबा फुले आगरी समाज सभागृह येथे उत्साहात आणि आगरी शैलीत संपन्न झाले। संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर अविनाश पाटील यांच्या शुभ हस्ते झाले। आगरी समाजाने संघटित व्हावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी गझलकार ए.के. शेख, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत आदी मान्यवर उपस्थित होते। मंचावर सदर संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक श्री सुरेश भोपी, संस्था अध्यक्ष कैलास पिंगळे, कार्याध्यक्ष मिनल माळी, साहित्यिक मवा म्हात्रे, उपकार्याध्यक्ष चंद्रकांत कांडपिळे, कृष्णा जोशी, रमाकांत म्हात्रे, जयंत पाटील, डॉक्टर शोभा पाटील, स्मिता वाजेकर, चंद्रकांत पाटील, सिनेकलावंत प्रज्ञा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। सनईच्या सुरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। दीप प्रज्वलन करून ओंकार स्वरूपा या भक्तिगीताने संमेलनाची सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पिंगळे यांनी केले। यानंतर मंचावरील काही उपस्थितांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। आगरी भाषेत बोला, आगरी पराक्रमी वीर अनमान ठाकूर यांनी जिंकलेला वसईचा किल्ला, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, ब्रिटिशांना हादरवून सोडणारा चिरनेरचा जंगल सत्याग्रह, याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले पाहिजे, आगरी नावात आग आहे, एक आगरी लाखान भारी असेही सांगितलं। अनेक साहित्यिक कागदावर लिहितात, मात्र आगरी साहित्यिक काळजावर लिहितात असे उपस्थितांनी सांगितले। आगरी जातीत हुंडा घेत नाहीत, देत नाहीत, हा आदर्श इतरांनी घ्यावा असेही सांगितले। संपूर्ण सभागृह जय आगरीच्या घोषणेने दुमदुमून गेले होते। उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आगरी समाज बांधवांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच काही साहित्यिकांच्या पुस्तकांचे यावेळेस प्रकाशन करण्यात आले। परिसंवादात के.एम. मडवी यांनी आगरी समाजाचा प्राचीन इतिहास सांगितला, तर सर्वेश तरे यांनी टीव्ही सिरियलमध्ये आगरी माणूस बेवडा आणि व्यसनी दाखवत असल्याबद्दल गणगणाती टीका केली। पराक्रमी, हुशार ही दुसरी बाजू पण दाखवा, तसेच अंगावर भरपूर दागिने घालणारे आगरी स्त्री जरूर दाखवा, पण अभिलाषा म्हात्रेसारख्या आगरी मुली आणि स्त्रिया पण दाखवा, असे त्यांनी निर्मात्यांना आवाहन केले। अवनी पाटील, संगीता पाटील, मनस्वी माळी यांनी धवला गाऊन आगरी संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले। यानंतर जवळपास 40 कवींनी आपल्या कविता सादर केल्या। कवी मिलिंद खार पाटील यांनी आगरी माणसाचं अस्तित्व सादर केलेली ही कविता अनेकांना भावली। या आगरी साहित्य संमेलनास पनवेल, उरण, पेन, अलिबाग, रोहा, कर्जत, ठाणे, कल्याण, भिवंडीहून शेकडो आगरी बंधू भगिनी आले होते। साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन नम्रता पाटील, जीविता पाटील यांनी केले। कार्यक्रमाचा समारोप कवी अरुंद म्हात्रे यांच्या पसायदानाने झाला। संमेलनाध्यक्ष सुरेश भोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, पनवेल। म्हणजे आम्ही शक्तिमान आहोत। मग छत्रपती शिवाजी महाराज असो, सरखेल कान्होजी राजे आंग्रे असो, आम्हाला युद्ध प्रसंगी सगळ्यांच्या आधी ठेवायचे। पुढे कोण? आगरी समाजाचे सैनिक सगळ्यांच्या पुढे। हर हर महादेव बोलले की आमचा आगरी माणूस सुटला, समोरच्या शत्रूचा खात्मा केलाच म्हणून समजा। असे आम्ही पराक्रमी, शूर, वीर, पण तेवढेच आम्ही मुस्तद्दी आहोत। ही ऊर्जा शक्ती आमच्याकडे माणसाचा दरारा, आगरी माणसाचा दरारा। एक आगरी, अहो एक आगरी लाखाना भारी, अहो एक आगरी लाखाना भारी, आमचा आगरी लय भारी, आमचा आगरी लय भारी। जय